शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्याचा दौरा करत मुंबई गोवा महामार्ग आणि लोटे MIDCची पाहणी केली। पेणूच्या वाशनाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर डोलवी आणि नागोठणे येथे त्यांनी महामार्गाच्या निकृष्ट कामाची पाहणी केली। माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची देखील पाहणी करत स्थानिक शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधला। दुपारनंतर त्यांनी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्राला भेट देत प्रदूषण आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यानंतर लोटे येथे बैठक आणि पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली। महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं असून खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। या दौऱ्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, थोडीफाट होते, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केलं आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे। हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत। मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले। आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं 8 दिवसच झालं, उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं। ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची। गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे। आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी।